महोदयांना नमस्कार आणि सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. मी नितेश कराय, वर्धा फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट नमस्कार अकॅडमी सर. वर्धा संचालक. आणि सर्वांनी सर्वांनी कृपया माईक म्यूट करा, म्हणजे सर्वांपर्यंत आवाज जाईल. आजचा विषय हा आरोग्य भरतीशी संबंधित आहे आणि आरोग्य भरतीची ही म्हणजे दुसरी भरती आहे. पहिल्या भरतीतही प्रचंड गोंधळ झाला. त्या गोंधळानंतरही त्या परीक्षेचा निकाल लावण्यात आला. महाराष्ट्रभर आम्ही त्या भरतीच्या विरोधात शासनापर्यंत निवेदन देऊन, कलेक्टरना निवेदन देऊन, ट्विटर हँडलवर टॅग करून समस्या मांडल्या, पण शासनानं कोणतंही आमची बाजू ऐकून घेतली नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, दुसरी भरती घेतली. दुसरी भरती हे महाआयटी अंतर्गत, म्हणजे बीजेपीच्या काळात एक व्यवस्था निर्माण करण्यात आली. पहिले जिल्हा निवड मंडळ घेत होतो परीक्षा. आबा पाटलाच्या काळात आम्ही तो काय पाहिला आबा पाटलाचा, का ज्या काळात परीक्षा पारदर्शक होत होत्या आणि एवढ्या पारदर्शक का आम्हाला त्या व्यवस्थेवर विश्वास बसला होता, कारण आम्ही त्यावेळेस परीक्षा देत होतो. मग आता अशी व्यवस्था आबा पाटलाच्या काळाचीच व्यवस्था पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत आलं तर येईल या आशेनं पोरं पाहत होते. कारण महापरीक्षा पोर्टलवर प्रचंड गोंधळ होता. आम्ही पाहिले एका घरचे 3 पोरं लागले, तिघाचे सारखेच मार्क आहे, तिघाचे प्रश्न सारखेच चुकलेले आहेत. त्याच्यात आम्ही कोर्टात केस दाखल केली आहे, हायकोर्टात. पण आता मात्र ही व्यवस्था आल्याच्या नंतर, म्हणजे महाविकास आघाडी आल्याच्या नंतर स्पर्धा परीक्षेच्या पोराचं भविष्य उज्ज्वल आहे या हेतूनं पोरानं मतदान केलं आणि सत्तेत आणलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाला. आमची एवढीच अपेक्षा होती का आम्हाला ह्या परीक्षा एकदा आबा पाटलाच्या काळात त्यांनी जशा थोडी होत सत्य जाणलं तुम्ही, होत्या ते तशा सत्तेत गेले घेण्यात याव्या, त्यांच्या ह्यानी. किंवा मग आता हे जे परीक्षा आहे अरे ही सर्वांनी अनम्यूट करा. आता हे जे परीक्षा आहे ही परीक्षा एक तर एमपीएससीला द्या, वर्ग 3 वर्ग 4च्या राज्य शासनाच्या जेवढ्याही परीक्षा आहे. आताचा गोंधळ पाहिला आरोग्य भरतीचा, त्या नॅस कंपनीचं जे ढोबर आहे ते एवढी बयाड कंपनी मी आजपर्यंत नाही पाहिली. महाराष्ट्र शासनानं 4 कंपन्या नियुक्त केल्या, त्याच्यातल्या 4 कंपन्यापैकी 2 कंपन्या ह्या युपी सरकारनं, पंजाब सरकारनं बॅन केल्या आहे. हायकोर्टाचा आदेश आहे का हायकोर्टानं बॅन केलेल्या कोणत्याही राज्यानं स्पर्धा परीक्षेच्या हॅलो बॅन केलेल्या कंपन्याला घेऊ नये असा आदेश कराळे सर, असताना हा. तर तुम्हाला काय वाटतं आता पेपर कसे घ्यावा ह्यांनी नेमके? माझं बोलणं होऊ द्या, मग सगळे त्याच्यावर आपण चर्चा करू. सर आहेत. ठीक आहे, ठीक. तर ह्या ज्या परीक्षा आहे, ह्या परीक्षा ज्या आता नॅस कंपनीनं आयोजित केल्या, म्हणजे नॅस कंपनी कंडक्ट केल्या, तर त्या नॅस कंपनीत अक्षरशः इतका गोंधळ झाला का पहिल्यांदा परीक्षेचं सेंटर दुबई, नोएडा अशा वेगवेगळ्या ठिकाणी भेटलं. त्याच्यावर बवाल निर्माण झाल्याच्या नंतर त्या परीक्षा कॅन्सल केल्या. कॅन्सल परीक्षा एक तर 4 दिवसाच्या अगोदर तुम्ही हॉल तिकीट देते. पहिल्या दिवशी ते डाउनलोड होत नाही, दुसऱ्या दिवशी डाउनलोड झालं ते सेंटर माहित पडते का नोएडाले आहे, दुबईले आहे, चायनाले सेंटर आहे. ह्या सगळ्यात मोठा पहिला प्रश्न झाला. म्हणजे त्या कंपनीनं डाटा सुद्धा विद्यार्थ्याचा बरोबर मॅन्युअली रेकॉर्ड कम्प्युटरमध्ये ऑटोमॅटिकली त्याच्यात ते सॉफ्टवेअरच बरोबर नाही याचा अर्थ. दुसरी गोष्ट, ठीक आहे, तुम्ही अशा कंपनीला टेंडरच का बरं दिलं का ज्याच्याकडून हे एक्झाम कंडक्ट करता येत नाही तिला. आणि एक वेळा गोंधळ ठीक आहे, 2 वेळा गोंधळ ठीक आहे, कंटिन्युअस गोंधळ होत राहिले एका परीक्षे. आता त्याच्यात फॉर्म भरताना तुम्ही त्याला पोरांना सेंटर भरण्याची मुभा सर दिली का कराळे सर, आपल्याला विनंती आहे की नेमक्या विद्यार्थ्याच्या समस्या आपण सांगाव्या, इतर गोष्टी बोलू नये. आदरणीय मंत्री साहेबांनी आपल्याला जो वेळ दिला आहे की खरंच विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहे आणि त्या कशा पद्धतीने सोडवता येईल आपल्याला, म्हणून माझी कळकळीची तुम्हाला विनंती असेल, आपल्याला जर का विद्यार्थ्यांच्या समस्या सोडून घ्यायच्या असेल सौम्य भाषेत चांगल्या पद्धतीने मांडा. कारण महाराष्ट्रात पहिल्यांदा विद्यार्थ्याच्या समस्या सोडण्यासाठी अशा प्लॅटफॉर्मवर मंत्री महोदय येत आहे. आणि त्यामुळे माझी विनंती असेल, आपण शिक्षक आहोत, शिक्षकाची भाषा साधी सौम्य असावी. आपला उद्देश हाच आहे, फक्त विद्यार्थ्याच्या समस्या सुटाव्या. त्यामुळे माझी विनंती असेल, यानंतरही कोणी बोलत असेल तर अवघ्या एवढीच 2-3 विनंती वाक्यामध्ये आहे. आपण आपलं साहेबांनी मनोगत व्यक्त करा. प्रश्नपत्रिका फुटल्या होत्या तेवढं बोलावं फक्त. कसं काय फुटल्या प्रश्नपत्रिका? आमची एवढीच विनंती आहे का दोन नॅस कंपनीचं जे नॅस कंपनी जे कंडक्ट करते, आम्हाला कोणत्याही कंपनीकडून परीक्षा घेऊ नये ह्या सर्व बंद करायचं बोलताना. यांना होस्ट केलं का?
कुणाला केला आता? आपलं मनोगत या ठिकाणी मंत्री महोदय साहेबांनी ऐकलंय. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज सुद्धा केले, साहेबांनी ते लिहून ठेवलेलं आहे. तर मी यानंतर विनंती करतो माननीय महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री साहेब, सर्वप्रथम साहेब आपले खूप खूप आभार, आपण या ठिकाणी आलात. मी विनंती करतो की आपण अनेक विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांचे जे काही समस्या आहे आपण त्या जाणून घेतल्या. यानंतर मी विनंती करतो आपल्याला की आपण आम्हाला या संदर्भात मार्गदर्शन करावं. मी ऑडिबल आहे का सगळ्यांना? हो येतोय साहेब, येतोय आवाज येतोय. नाही, माझं असं मत आहे की एक तर आत्ता जे काही कराळे बोलत होते त्यातलं मला अर्धच ऐकू आलं, पुढे ऐकू नाही आलं. पण ठीक आहे, मला बहुतांश विषयाच्या दृष्टिकोनातून जे काही आपण महत्वाचे मुद्दे मांडले त्या अनुषंगानेच फक्त मी बोलतो. सगळ्यात महत्वाचं आमच्या डायरेक्टर आहेत, त्या डायरेक्टर पण तुमच्याशी बोलतील, जरा अधिक त्या सविस्तर बोलतील. एक मिनिट, अर्चना पाटील तुम्ही लाईनवर आलात का? अर्चना पाटील जॉईन झालेल्या आहेत, त्या एक सेकंदात कदाचित लाईनवर येतील. तर अर्चना पाटील, कमिशनर रामास्वामी IAS ऑफिसर आणि व्यास अतिरिक्त मुख्य सचिव, जे सगळ्यात सिनियर मोस्ट सचिव आहेत ते, यांच्या माध्यमातूनच, कारण मंत्र्यांनी धोरण ठरवायचं असतं आणि परीक्षा कंडक्ट करायच्या असतात त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी. तर सर्वप्रथम तर या संपूर्ण जी काही डिटेलिंग असतं किंवा त्यांच्या बाबतीतल्या परीक्षेचं नियोजन असतं, परीक्षेच्या बाबतीतले जे धोरण ठरलंय त्या धोरणाच्या संबंधी अंमलबजावणी करण्याचा विषय असतो, तो सगळं डिपार्टमेंट करतं. माझा हेतू काय आहे? सगळ्यात पहिला मुद्दा आहे हा लक्षात घ्या की मला या आरोग्य विभागामध्ये काम करत असताना, आरोग्य हा अत्यंत महत्वाचा विभाग आहे की जो महाराष्ट्राच्या 12 कोटी लोकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आरोग्य व्यवस्था ही अत्यंत चोख, चांगली व्हावी, सक्षम व्हावी, कार्यक्षम व्हावी, हा माझा मुख्य मंत्री म्हणून उद्देश. आता हा उद्देश असताना चोख, कार्यक्षम आणि चांगली करण्याची असेल तर त्याला सगळ्यात पहिला विषय असतो की निधी प्राप्त पाहिजे, मनुष्यबळ प्राप्त पाहिजे, त्याला योग्य पद्धतीनं जर त्याचे धोरणं नसतील तर ते धोरणं बनवली पाहिजे. हे सगळे महत्वाचे बाबी आहेत. आणि म्हणून मी सुरुवातीला चार्ज घेतल्या घेतल्या लगेचच कोविड आला. कोविडमध्ये मी पूर्ण वाहून घेऊन अक्षरशः लीड फ्रॉम फ्रंट करून आपण महाराष्ट्रामध्ये या सगळ्या परिस्थिती आटोक्यात आणून WHO पासून तर नीती आयोगापर्यंत आणि सगळ्यांनी जे काही असेल ICMR पासून सगळ्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या मॉडेलचं वेगवेगळे जे एवढ्या दाटीवाटीचे बसले त्या सगळ्यांचं आपलं नक्कीच महाराष्ट्राच्या मॉडेलचं कौतुक केलं. हा विषय जात नाही तोपर्यंत आता मला एवढं कळत होतं की सक्षम आणि कार्यक्षम करत असताना आपल्याला आता काय केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्वाचं प्रचंड रिक्त जागा असताना आरोग्य विभाग कामच कसं करू शकेल. आणि काम जर करायचं असेल तर रिक्त जागा भरणं आवश्यक आहे. मग डॉक्टरच्या रिक्त जागा होत्या, स्पेशलिस्टच्या म्हणजे जे विशेषज्ञ म्हणून आपण त्यांच्या रिक्त जागा आहेत, त्याच्यानंतर पॅरामेडिकल स्टाफ म्हणजे संपूर्ण नर्सेस आणि सगळ्या जे काय आता आपण जागा भरतोय त्या सगळ्या ANM पासून तर टेक्निशियन, वॉर्ड बॉईज आणि या सगळ्या गोष्टीच्या रिक्त जागा आहेत. आता या संपूर्ण रिक्त जागा असल्या कारणाने त्या जागा भरल्या तरच आपला आरोग्य विभाग चांगलं होऊ शकेल आणि प्रॉपर आरोग्य सेवा देऊ शकेल. हा माझा त्यातला मुख्य हेतू. मी कोविडमध्ये मंत्रिमंडळाला सातत्याने आग्रह केला, माननीय मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री सगळ्यांना आग्रह केला की मला जागा भरून पाहिजे, मला दुसरं काही नाही. आणि मग फार आग्रहाच्या नंतर आर्थिक अडचणी असताना सुद्धा आरोग्य विभागाला आणि मेडिकल एज्युकेशनला सगळ्यांनाच एका ह्याच्यात जागा भरायला परवानगी दिली. पण मला माझी सेन्सिटिव्हिटी, माझा म्हणजे मला म्हणायचं, मला त्याच्यामध्ये इतकी जास्त मी संवेदनशील होतो, या गोष्टीचं महत्व देत होतो की मला वाटलं की लगेच झालं. म्हणून मी अगदी पहिल्यापासून याला आग्रही राहून दुसऱ्या डिपार्टमेंटनी, आता आरोग्य विभाग कुठल्या डिपार्टमेंट सांभाळतं, ग्रामविकास सुद्धा सांभाळतं. मी तुम्हाला सांगतो संपूर्ण तुमचं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र आहे यामध्ये
जो डॉक्टर असतो तो फक्त आमचा आरोग्य विभागाचा असतो, बाकी सगळे कर्मचारी हे ग्राम विकास विभागाचे असतात. कारण 93 आणि 74वी आणि 73वी जी घटना दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये आपण ग्रामविकास आणि नगर विकास म्हणजे खाली सत्ता विकेंद्रित व्हावी या दृष्टिकोनातून केंद्राने कायदा केला. आणि म्हणून आपण आरोग्य विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, ह्या सगळ्यांच्या स्थानिक ज्या काही गाव पातळीवरचं जे कार्य केलं जातं ते ग्रामविकास विभागाकडून केलं जातं. आणि म्हणून त्या जागा ते भरतात. मेडिकल एज्युकेशनच्या जागा म्हणजे मोठ्या मोठे जे दवाखाने सरकारचे जिथे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसला अटॅच असलेले दवाखाने, त्या जागा मेडिकल एज्युकेशन होतं, वैद्यकीय शिक्षण, ह्या सगळ्या जागा भरायच्या परवानगी दिल्या. पण म्हणजे त्याला म्हणायचं अतिशय पटकन जागा भराव्यात या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील होतो. आणि म्हणून आम्ही पहिल्यांदा पण त्या सगळ्या जागा भरल्या. जरूर काही म्हणजे आता मला जे माहिती आहे, आता गोंधळ हा जो शब्द असतो ना तो कशाला वापरायचा, काय करायचा हाही आपला एक विषय असतो. आणि आपणच आपल्या राज्याचं देशामध्ये प्रतिमा खराब करायची का हाही विषय असतो. आता याच्यामध्ये एक जरूर आहे की ज्या ठिकाणी मागच्याही पूर्ण परीक्षेमध्ये एक ठिकाणी औरंगाबादच्या एक ठिकाणी जिथे एका संवर्गामध्ये पेपर फुटल्याच्या संदर्भातल्या अफवा झाल्या, काही चर्चा झाली, त्याच्या बाबतीत पूर्ण लगेचच्या लगेच काय करणार, समजा तुम्ही कुणीतरी लोक आहात, तुम्ही सगळेजण लोक काय करणार, आपण त्या ठिकाणी आपण यांना कळवतो, काय म्हणायचं आपल्या पोलीस डिपार्टमेंटला कळवतो, त्याची चौकशी करतो आणि त्या गोष्टी करतो. मला जी माहिती तिथल्या SP ज्या आहेत मोक्षदा पाटील त्यांनी मला जी माहिती दिली की साहेब याच्यामध्ये आम्हाला काही फार कुठे पेपर्स गेलेत असं सांगितलेलं नाही. त्यांनी मला रिपोर्ट दिला की तुम्ही रिझल्ट लावू शकता. त्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटचा निकाल आला असा त्यावेळी आपण तो तेवढ्या संवर्गाचा निकाल लागला. एक नक्कीच आहे की या सगळ्या परीक्षा घेत असताना काही एखाद दोन ठिकाणी मागच्या वेळेस जागा अपुरी असल्यामुळे थोडं एका जागेवर जास्तीचे लोक बसून त्या ठिकाणी परीक्षा घेतल्या, पण त्यात पारदर्शकता होती, कुठं काही गडबड नव्हती, आम्ही तिची खात्री केली. आणि आपल्याला जागा भरणं हा मुख्य उद्देश होता. त्यामुळं आपल्याला त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण करून घेतल्या. रिझल्ट लागले, मुलं कामाला लागले, सगळे जण कामाला लागले, कुठेही त्याच्यामध्ये गडबड गोंधळीचा विषय नाही, कुठं पैसे कोणी घेतल्याचा विषय नाही, आर्थिक विषय नाही. मी तुम्हाला मंत्री म्हणून एक सांगेन, माझा राजेश टोपे या नावाने जे लोक मला महाराष्ट्रात ओळखत असतील, माझ्याजवळ फार काही पैसे आहेत, फार काही वेगळा विषय अशातला कुठलाही विषय नाही. माझ्याजवळ जर काही असेल तर मी नैतिकता जपलेली आहे, नीतिमत्ता जपलेली आहे आणि मी लोकाभिमुख राजकारण केलेलं आहे, एक संस्कारित काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही पण शिक्षण संस्था चालवतो. आम्ही शिक्षण संस्थेच्या वतीनं तुम्ही विचारा बाजार मांडलेल्या शिक्षण संस्था किती असू शकतील, पण माझ्याजवळ 2000 कर्मचारी आहेत. जर तुम्ही कोणत्याही कर्मचारी कोणत्याही शिपायापासून प्राध्यापकाला विचारलं राज्यात आणि देशात कुठं बाजार असतील, आमच्याकडे कोणत्याच सोडून विषय हा जर आमचा बालकडू असेल तर आम्ही मंत्री झाल्यानंतर चुकीच्या मुलांना त्या ठिकाणी म्हणतो. माझा हेतू लक्षात घ्या, लोकांच्या जागा भराव्यात आणि लोक आज मोठ्या पद्धतीने आज एकूण जर आरोग्य म्हटलं तर 17,000 जागा रिक्त आहेत. मग त्या ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य आणि मेडिकल एज्युकेशन हे आरोग्याची सेवा देणाऱ्या 17,000 जागा रिक्त आहेत आणि वर्षानुवर्ष चाललंय. मला काही हे पटत नाही, कशा पद्धतीने आपण आरोग्य सेवा देऊ. कुणी आलं की जा मोठ्या दवाखान्यात, कुणी आलं की जा मोठ्या दवाखान्यात, फक्त रेफर हॉस्पिटल झालेले आहेत आणि हे काही तरुण मुलांना पटेल असं मला वाटतं. आणि त्यामुळे हे रेफर हॉस्पिटल न होता स्थानिक लेवलला त्या ठिकाणी आरोग्य सेवा दिलीच पाहिजे, या अत्यंत स्वच्छ हेतून मी हे केलं. आता दुसरं काय की मंत्री म्हणून मी काय करू शकतो, मंत्री म्हणूनचा माझा अधिकार काय असतो, मला रिक्त जागा भरायची. आता रिक्त जागा भरायच्या म्हटल्यानंतर काय धोरण आहे बाबा, सध्याचं धोरण काय सरकारचं, तर मागचं जे धोरण होतं की OMR या पद्धतीनंच परीक्षा घ्याव्यात. हे धोरण राजेश टोपेंनी ठरवलं का? नाही, हे धोरण मंत्रिमंडळाने ठरवलं, ते पण मागच्या मंत्रिमंडळाने ठरवलं आणि तेच मंत्रिमंडळाचं धोरण कदाचित ते नवीन मंत्रिमंडळाने स्वीकारलं. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या IT आणि GADचा विभाग म्हणजे GADच्या अंतर्गत IT विभाग असतो, ज्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट म्हणतो. या IT विभागाने 5 संस्थेला त्या ठिकाणी निवड केली
मोठ्या पद्धतीने संस्थेने भाग घेतला असेल आणि त्यातून 5 संस्था निवडल्या की ज्या एम्पॅनल्ड केल्या, या एम्पॅनल्ड संस्थेच्या माध्यमातूनच राज्याच्या कोणत्याही विभागाने परीक्षा घ्याव्यात. आता हे ठरलं. मग आता मंत्री म्हणून मी काय करू शकतो की जे धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे मी फक्त एवढं कळवलं माझ्या डिपार्टमेंटला की बाबा धोरणाप्रमाणे मला परीक्षा घ्यायच्यात, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कार्यवाही करावी. मग काय केलं, या 5 विभागाला आपण नोटीस दिली, पत्र दिलं की तुम्ही आमच्याकडे या आणि त्यांची संपूर्ण चौकशी करू आणि त्यांच्या संपूर्ण परीक्षा म्हणजे एक परीक्षा घेऊन ह्याच्यातून या न्यासाची म्हणजे मार्क्स या 5 मध्ये जिंजर जी मागची कंपनी होती त्याच्यामध्ये गडबडी लक्षात घेता आता यावेळी त्यांना घेऊ नये म्हणून त्यांना आपण थांबवल्यामध्ये न्यासाला सर्वाधिक मार्क मिळाले. पेपर म्हणजे त्यांच्याकडे काय दिलं की बाबा तुम्ही पेपर छापा किंवा आम्ही पेपर छापू तुम्हाला देऊ, त्याच्यानंतर तुम्ही कशी परीक्षा घेता त्या ठिकाणी सगळ्या परीक्षा ज्या अपेक्षित असतात त्याला प्रत्येकाला मार्क दिले, त्यातला हा न्यासाचं सिलेक्शन झालं. हा माझा विषय होता का नाही, कारण आरोग्य विभागाने मला जो सांगितलं या आणि एक तर 5 पैकी कुणी घ्या असं त्यांचं म्हणणं आहे, पण त्या 5 पैकी सुद्धा आम्ही रॅन्डमली नाही त्यात सुद्धा आपण आवाज जरा हे होते. हा त्यात सुद्धा मग आपण जे काही 4-5 होते त्यातला आपण न्यासाचं सिलेक्शन केलं. त्यापर्यंत काही प्रॉब्लेम आहे का, कारण धोरण आहे, धोरणाप्रमाणे आपण सिलेक्शन केलं. मग आता परीक्षा पहिली जी झाली त्यामध्ये पूर्णतः आता आपण आपली जबाबदारी असती आरोग्य विभागाची पेपर काढून देणे त्यांच्याजवळ आणि त्यांनी संपूर्ण जबाबदारी ही त्यांची असते कंप्लीट, म्हणजे इन्व्हिजिलेटर्स नेमणे, परीक्षेचे केंद्र नेमणे, परीक्षा पारदर्शक होईल ह्या सगळ्या गोष्टी बघणे आणि त्याला जरूर आपलं सरकारचं डिपार्टमेंट असल्यामुळे आपण मदत करतो पोलिसांच्या बाबतीत, महसूल विभागांना कळून वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतो. त्या गोष्टी आपण करण्याचा सगळा प्रयत्न केला, पाठपुरावा केला. पण ही पहिल्यांदा एक लक्षात घ्या माझ्या सगळ्या तरुण मित्रांना, एक तर मी तुमच्या सगळ्या जे काही तुम्ही एमपीएससीच्या आपण ज्या ट्रेनिंग देत आहेत किंवा आपण त्यांची तयारी करून घेणारे आपल्या ज्या काही संस्था आहेत आणि आपण सगळेजण उत्तम पद्धतीने करेल आणि आपण राईट गोष्टी सरकारच्या लक्षात आणून द्याव्या. आम्ही सगळे संवेदक, आबांचं नाव घेतलं, आबा वगैरे त्यात काही विषय नाहीच आहे. आणि उच्च हेतू लक्षात घेऊन ज्या काही प्राप्त धोरण आहेत त्या धोरणाच्या अनुषंगाने डिपार्टमेंट पुढे गेलं. आणि एक नक्की आहे की ज्यावेळी मी तर माझ्या दौऱ्यांवर होतो, जयंत पाटील आम्ही सगळे आमच्या दौऱ्यांवर असताना मला फोन आला की बाबा त्या लोकांनी असं सांगितलं की काही 2-5 सेंटर्स मध्ये अद्याप व्यवस्था नीट झालेली नाही, पेपर जाऊ शकलेले नाहीत किंवा काही प्रमाणात लोकांना हॉल तिकीट्स मिळालेली नाहीत, अशा काही गोष्टी सांगितल्यावर त्यांनी स्वतः सांगितलं की आम्हाला थोडा वेळ द्या, आम्हाला स्वच्छ काम करायचंय, गडबड गोंधळवाला काम करायचं नाही. ठीक आहे, आपल्याला हा वेळ जर दिला तर आपल्याला करता येईल. जरूर काही मुलं अतिशय तुरळक, कारण सगळे मुलं जाऊ शकत नव्हते, आपण 8 वाजताच हा रात्री निर्णय घेतला आणि आपण कळवायच्या दृष्टिकोनात. मग मला फोन आल्यानंतर मी काय करू शकतो मंत्री म्हणून, तुम्ही मंत्री म्हणून माझी जबाबदारी लक्षात घ्या. मला ज्यावेळेस असं सांगितलं, डिपार्टमेंट सगळा पाठपुरावा बघत होतं, आदल्या दिवशी ज्यावेळेस सांगितलं तर मी त्यांच्याशी 1 तासभर माझा दौरा सोडून सगळ्यांशी VC बरोबर चर्चा केली, माहिती घेतली. डिपार्टमेंटचं मत असं झालं की नाही, आपण आता हरकत नाही, म्हणजे पोस्टपोन एक्झाम्स आणि टेंडर्स होत नाहीत असं नाही, चांगलं करून घ्यायला जर पोस्टपोन करायचं असेल हरकत नाही, त्यामुळे मुलांचं नुकसान नाही, मुलांचं हितच आहे त्याच्यात, बाकीचा दुसरा विषय नाही. आणि त्यामुळं आपण विचारपूर्वक मग मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांशी बोललो, सगळे म्हणाले की हरकत नाही, मुलांच्या हिताच्या रक्षणासाठी आपण पोस्टपोन करा. तो आपण पोस्टपोन केला, महिनाभराने आपण सगळ्या गोष्टी केल्या. आता मी मुद्दाम इतिहास सांगतो की सिलेक्शन कसं झालं, धोरण काय आहे, पहिल्या ह्याच्यात काय झालं, आता जी काय आपण परीक्षा घेतो आहोत त्याच्यामध्ये हा विभाग हा तसा, म्हणजे एमपीएससीची परीक्षा आणि कुठल्याही परीक्षा ह्या एकच पेपर असतो आणि त्या दिवशी एकच पेपर होतो.
आणि कधीही एकच पेपर. आता एमपीएससी ची परीक्षा म्हणजे काय असतं, आपण एकच पेपर असतो, त्या पेपरला सर्व महाराष्ट्रात एकच पेपर असतो. त्या परीक्षेमध्ये जो सर्वोत्तम गुण मिळवतात त्यांना डेप्टी कलेक्टर घेता येतं. त्यांच्या चॉईसनी मग कुणाला डेप्टी कलेक्टर, कुणाला सेल टॅक्स, कुणाला तहसीलदार, कुणाला जीएसटी, कुणाला पोलीस, डीवायएसपी, ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. आता माझं म्हणणं एवढंच आहे की हे असं आहे की 52 केडर आहेत, 52 केडर्स म्हणजे संवर्ग. या संवर्गाचे प्रत्येकाचा पेपर वेगळा आणि त्यावेळेस एकत्र आपण त्यावेळी 4-4.5 लाख पहिल्या ह्याला घेतले आणि झालं असं की त्याच्यामध्ये निश्चित प्रकारे काही एक म्हणजे 1025 पैकी मला जी माहिती आता आमच्या खरं तर ज्या अर्चना पाटील आहेत त्या तुम्हाला आणखीन पण सविस्तर काय असतील तर त्या सांगतील. कारण मी पुन्हा पुन्हा जबाबदारीने सांगतो की परीक्षा बारकाईने लक्ष देणं, कंडक्ट करणं, आम्ही धोरण ठरवतो, धोरणानंतर बारकाईने सगळ्या गोष्टी बघणं हे आमच्या डिपार्टमेंटचं काम आहे. त्यामुळे बारकाईच्या गोष्टी त्या तुम्ही त्यांनाही विचारू शकता. आणि त्यांनाही मुद्दाम सांगितलं की आपण जरूर लाईनवर या म्हणून, आणि काय असेल छोट्या उत्तर प्रश्न काय असतील मुलांचे ते उत्तर द्या. कारण आम्हाला याच्यात कुणाचा व्यक्तिगत स्वार्थाचा किंवा व्यक्तिगत कुठलाच विषय नाही. न्यासा आम्ही ओळखत पण नाही, कोण कुठले काय माहित नाही. त्या कंपन्या त्यांनी आणलेल्या आहेत, आपण त्यातून डिपार्टमेंटनी सिलेक्शन केल्यानंतर पण एका पद्धतीनं आपण ते सिलेक्शन झालेलं आहे. आता मी एमपीएससीचं सांगत होतो की एमपीएससी एक परीक्षा असते, त्यामुळे तिथं गोंधळ होण्याच्या शक्यतेचं फार